द्रौपदीचा भर सगळे नग्न करण्याचा प्रयत्न केला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे खाली मान घालून बसले होते. पांडव खाली मान घालून बसले होते. वरवर आपण पाहिलं तर मग असंच दिसते ना, द्रौपदीवर अन्याय झाला. कोणीही द्रौपदीच्या रक्षणाला का आलं नाही. पण याचे कारण आहे, ज्यावेळेला कौरव पांडवांचा राष्ट्रीय होता त्यावेळेला दुर्योधन जेव्हा पाण्यात पडला, त्यावेळेला दुर्योधन पाण्यात पडल्यावर द्रौपदी हसायला लागली. आणि द्रौपदी हसताना म्हणजे अंधस्य पुत्र अंधाहा अंधोकी पुत्र अंधे होते. हा शब्द दुर्योधनाला टोचला आणि दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, एक दिवस मी या द्रौपदीला भर सभेमध्ये लग्न केल्याशिवाय राहणार नाही, तर मी नावाचा दुर्योधन. एखादा शब्द माणसाच्या मुखातून निघून जातो, पण त्या शब्दाचे काय परिणाम होतात. अंधस्य अंधाहा हा शब्द द्रौपदीच्या मुखातून निघाल्यामुळं दुर्योधनाने तो राग धरून शेवटी एक दिवस द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागं कारण द्रौपदीचे ते शब्द होते. तसं इथं सीतेवर अन्याय झालं हे आपलं वरदर्शक दिसत असेल, पण त्याची काही कारण आहे. आणखी महत्वाचं कारण आहे की अनेक उदाहरणं पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की मुलाचा जन्म जर आश्रमामध्ये झाला तर तो सद्गुणी सदाचारी मूल जन्माला येतील. आणि म्हणून भगवान रामचंद्र यांची देखील इच्छा होती की होणारं जे बाळ मूल आहेत ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातच त्यांचा जन्म व्हावा, त्याला संस्कारित व्हावं. आणि म्हणून